हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 26 उदासीन कौपिनम. उदासीनता त्यांची लंगोटी आहे. विचित्र जीवन. आपले जीवन महाविचित्र आहे. एक करायला जावे तर त्याच्या विरुद्ध आपोआप म्हणजे आपल्याला काही कळायच्या आत घडते. आपल्या जीवनात महाभयावह विरोधाभास आहे. अनेक वेळा हा विक्षिप्तपणा सहन करायला जड जाते. कोणाच्याही जीवनात असा एकही मित्र नाही की त्याने शत्रुत्व निर्माण केले नाही. बहुतेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, सहन केल्यामुळे, मित्र म्हणून सोडून दिल्यामुळे वाद भांडण होत नाही इतकेच. परंतु मित्रत्व आले की निदान मन कलुषित होण्यासारखे काहीतरी घडतेच. आपल्याही हातून आपल्या मित्राच्या मनाविरुद्ध, मर्जीविरुद्ध काहीतरी केव्हा ना केव्हा तरी काहीतरी होत असते. अजाण, निष्पाप लहान मुलांना वगळले तर कोणत्याही कुटुंबात एकही अशी प्रौढ व्यक्ती नाही की जिने एकदा तरी मनातल्या मनात संसार उगाचच मांडला म्हणून पस्तावलेली नाही. मनातल्या मनात संसारापासून, कुटुंबापासून दूर पळून गेलेली नाही. हे असे होते याचे कारण माणसाचे महाचंचल मन होय. प्रत्येकाला स्वतंत्र मन आणि विचार आहेत. ते हरघडी क्षणाक्षणाला बदलते आहेत. एकाच विषयाचे विचार सतत बदलत असतात. त्यांची एकत्र मोठ बांधणे महाजिकिरीचे आहे. आपण काहीही केले तरी त्यावर समाजातून विरुद्ध मते प्रदर्शित केली जातात. कोणी नोंदणी पद्धतीने लग्न केले तर धर्मसंस्कार बुडाले म्हणून हाकाटी देतात. लग्नाचा समारंभ करावा तर एखादा एवढा डामडौल कशाला म्हणून टीका करतात. लग्न साधेपणाने केले तर एकदाच तर लग्न करायचे असते, सर्वांना बोलवले असते तर काही बिघडले असते असे म्हणतात. उदासीनता. यावर उदासीनता हा उत्तम उपाय आहे. निर्वाण योगी उदासीन असतो. उदास याचा अर्थ वृक्ष असा चुकीचा घेऊ नये. वृक्ष ही एक भावना आहे. वृक्षपणात मुद्दाम काहीतरी केले जाते, वागले जाते. उदास म्हणजे मनातच न येणे. कोणी काहीही प्रतिक्रिया दिली तरी त्यावर भाष्य करायची उर्मीच नसणे. येथे दुर्लक्षही केले जात नाही. उदास ही त्याही पलीकडील निर्वाण अवस्था असते. ती सहजच असते. मुद्दाम तसे वागले जात नाही. अशा लोकांना विक्षिप्त म्हणतात, कारण लोकांनी केलेल्या वक्तव्याची निर्वाण योग्याकडून दखल घेतलीच जात नाही. त्यामुळे ते त्यांना सहन होत नाही. अशांना ते मुखदुर्बळ असे म्हणतात. उदासीन व्यक्तीकडून यावरही काही प्रतिक्रिया दिली जात नाही. तो कृती करतो आणि तेथेच तो विषय त्याच्यासाठी संपतो. मग त्यावर चर्वित चर्वण काय होत आहे त्याची दखल त्याच्याकडून घेतली जात नाही. निर्वाण योगी स्वतःच्याही मनाच्या पलीकडे गेलेला असतो. एखादी कृती केली की स्वतःचेच मन त्यावर परस्पर विरुद्ध भाष्य करू लागते. निर्वाण योग्याचे बाबतीत असे घडत नाही. त्याच्या मनातच असे काही येत नाही. तो कृती झाली की त्याचे वाण वाहून मोकळा होतो. कृतीचे परिणाम त्याला विचलित करत नाहीत. जे काही भलेबुरे परिणाम असतील ते तो स्वतंत्र परिणाम म्हणून उपभोगतो. तो त्याचा गतकृतीशी संबंध जोडत नाही. गतकृतीचे उसासे टाकत नाही. प्रत्येक कृती, घटना, उपभोग स्वतंत्र अस्तित्व घेऊन त्याच्या जीवनात प्रवास करतात. यामुळे एकमेकांचे मार्ग एकमेकांना छेद देत नाहीत. प्रत्येक घटनेचा प्रवास मोकळा आणि स्वतंत्र होतो. घटनांची टक्कर होत नाही. लंगोटी किंवा वस्त्र. येथे लंगोटी याचा अर्थ वस्त्र असा घ्यावा. वस्त्रामुळे आपले थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून रक्षण होते. तसेच महत्त्वाचे म्हणजे आपली लज्जा झाकली जाते, राखली जाते. उदासीन वृत्तीमुळे आपली इतरांकडून निघत असलेली, टांगली जात असलेली अब्रूची लक्तरे उघड्यावर पडत नाहीत. कारण कोणाच्या बोलण्याची दखलच घेतली जात नाही.
त्यावर चर्चा भाष्य केले जात नाही, अशाला प्रसिद्धी दिली जात नाही. प्रतिक्रिया नसल्यामुळे तेथेच त्याची वाढ खुंटते. बोलल्याने बोलणे वाढत जाते. येथे बोलणे सुरूच होत नाही. उदासीनता सर्व वादळ आपोआप शांत करते. आवाज झाला आणि त्याचा प्रतिध्वनी जर निघालाच नाही तर तो आवाज आपोआप लुप्त होतो. आवाज ऐकायलाच येत नाही, त्यामुळे त्याच्या स्मृतीचा प्रश्नच येत नाही. समोरचा काही बोलतच नाही असे पाहून बोलू पाहणाराही गप्प होतो, कारण त्याच्या बोलण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याला अप्रत्यक्ष सांगितले जाते की तूच बोल, तूच ऐक आणि तूच प्रतिक्रिया दे. जो बोलतो त्याचा त्यालाच त्रास होतो. तो ज्यासाठी बोलतो त्याला त्याचा पत्ताही नसतो, तो शांत असतो. हे पाहून बोलणाऱ्याला जास्तच त्रास होतो. असे काही वेळेला घडले की उदासीन व्यक्तीच्या वाटेला जाणे सोडून दिले जाते. वाग्बाण आपोआप थंड पडतात. निर्वाण योगी विना विघ्न आपली यात्रा करू शकतो. हरिओम.